सौभाग्य प्राप्त होते विठाला। नाही केलं ना दादा, ऐका महत्वाचं आहे, कारण प्रत्येकानं आपापल्या आई वडिलाचं वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे आणि नाही केलं तर मात्र त्या घरामध्ये अशी काही संतती येते की ती निपुत्री जन्माला येते, संतान जन्माला येत नाही आणि त्या घरामध्ये जर सतत भांडण होत असेल तर समजायचं या घराला पितृदोष लागलेला आहे। आणि गावामध्ये जर वडील चार चौकामध्ये माना पानानं उभा राहत असेल आणि त्या ठिकाणी जर मुलगा येऊन आपल्या वडिलांना जर हार खाण्याची भाषा वापरत असेल तर समजायचं घराला पितृदोष आहे। आपल्या घरामध्ये जर पैसे पुरवत नसतील आणि सारखी चलचल भासत असेल तर समजायचं या घराला पितृदोष आहे। म्हणून या पितृदोषातून मुक्त होण्याकरता माझ्या तुकोबारायांनी दंडक मांडलाय। कुठला दंडक? पिंड पिंड पदावरी दिला आपले तरी माझे झाले दयावर्षा पिठले पितरांचे ऋण। म्हणून आज या दोन्ही लेकरांनी आपल्या आईच्या ऋणातून उतराय होण्याचा केलेला प्रयत्न आहे तो नक्कीच आज त्या जीव आत्म्याला उत्तम गती प्राप्त होते आणि भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळेल एवढी मी प्रार्थना आपल्या भगवंताजवळ करतो विठाला। म्हणून या मृत्यू लोकाचा नियम आहे, या ठिकाणी प्रत्येक जीव जन्माला येणार आहे आणि एक ना एक दिवस जाणार आहे। याच्याकरता येत नाही जाणार आहे। मृत्यू हा ठरलेला आहे, परंतु मृत्यू ठरलेला असला तरी कसं जायचं हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे। प्रत्येकाने ठरवायचं। आयुष्य जरी आपल्या हातामध्ये दिलं नाही ना देवानं, परंतु या आयुष्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचंय। कारण या ठिकाणी सुद्धा माझ्या संतांचं प्रमाण आहे, ग्रास कारण या ठिकाणी कोणी
राजाला सुद्धा या ठिकाणी कुठलीही या ठिकाणी राहण्याकरता आलं नाही. उपजते नासे म्हणून म्हणतात उपजते नासे नासिले ते पुनरपेदिसे हे गते काय यंत्र जसे परिभ्रमेण. म्हणून प्रत्येकाने विचार करायचा घड्याळाच्या काट्याप्रमाणे प्रत्येक आयुष्यातला एक 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 क्षण निघून चाललेला आहे आणि ज्या अर्थी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण वाया जात असेल तर आयुष्य वायाला गेल्याशिवाय म्हणून आज या कदम परिवाराने एक दिवशी नामयज्ञ सोहळा ठेवलेला आहे. परंतु सांगेल गड्या आज या ठिकाणी जो नामयज्ञ सोहळा केलाय ना यातली एक ही गोष्ट वायाला जाणार नाही. मग तुळशीला घातलेलं पाणी बरोबर का. आयुष्यामध्ये आपण काय करतो काय संघ येतं. तुम्ही किती धन दौलत कमवा धन दौलत तुमच्या बरोबर येणार नाही परंतु आपल्या बरोबर जे काय येणार आहे ते ध्यान नाही का. तुळशीला घातलेलं पाणी गाईला चारलेला घास मंदिराला दिलेली देणगी आणि नाम सत्याला केलेली मदत पंढरपूरची केलेली वारी आणि आई वडिलाची केलेली सेवा आणि या धर्म मंडपामध्ये बसून कीर्तनात वाजवलेली टाळी एवढीच संघ येत हा आमच्या वारकरी संप्रदायाने दिलेला आशीर्वाद आहे. हा वारकरी संप्रदायाने दिलेला आशीर्वाद आहे दादा. आणि स्वार्थासाठी कुणीही पाया पडेल बरोबर का. मोठे लोक काय करतात एखाद्या मंदिरात गेल्यानंतर गरीबांनी बाहेरून पाया पडून मागत नाही देवाच्या गाभाऱ्यात जातात आणि 2-4 रुपये टाकतात आणि देवाला म्हणतात हे देवा अरे माझी कुट्टीची कामं कर. देव मोकळावर अरे त्याला शुद्ध अंतकरण लागतं आणि शुद्ध अंतकरण जर असेल ना तर भगवंताला मागायची गरज आहे. देवावरती जर आपण प्रेम करत असेल तर तो प्रेमाचा भुकेलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला म्हणून
एक दोन पैसा द्यावं धर्म आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाने करायला थोडक्यात समाधान आहे आणि देव त्यालाच पावत असतो म्हणून सांगतो मोठा माणूस असू द्या त्याच्या गळ्यामध्ये जर मान असेल तर त्याच्या पाया पडण्यात कधी स्वार्थ आहे परंतु अरे माझा एक बाळकरी एक जरी बाळकरी असला गरीब असू द्या तो पाया पडत जर असेल ना त्याच्यामध्ये पाया पडण्यामध्ये त्याचा कुठलाही स्वार्थ नाही परंतु हा भगवान पंडित परमात्म्याने दिलेला आशीर्वाद आहे म्हणून प्रत्येकाला काय करायचं आयुष्यामध्ये भक्ती करत चालायची आणि भक्ती केल्यानंतर नेहमी भगवंताला आपण आवडत असतो पण ऐका समाजाची रीत कशी आहे अरे ज्या समाजामध्ये एखादा माणूस जो आपल्याला आवडतो तो देवाला चट करणं आवडत असतो तसं आज या आईला सगळ्या जगाला आई आवडत होती आणि तीच आई देवाला आवडली म्हणून आपल्या अंतकरणातून शुद्ध अंतकरणातून गायन चाललंय कारण आज या ठिकाणी भगवंताला अवतारावं लागल का भगवंतानं सुद्धा ईश्वराजवळ वचन मांडलंय माझे भक्त जाती जेथे नारदा उभा देते आज भगवंताला या ठिकाणी यावंच लागतं का एवढं शुद्ध अंतकरणानं गायन चाललंय तुम्ही असं समजू नका आई वडील या कीर्तनामध्ये सांगता येत असतात म्हणून तुकोबरायला अभंग लिहिले असा गैरसमज जो आहे ना आई वडील कसे सांगता येतात कारण आज या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये माझ्या तुकोबरायला कुठलाही स्वार्थ निस्वार्थपणाने या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतला आणि जन्म घेऊन आज पवित्र असा गाथा निर्माण केला आणि त्या गाथामध्ये आज या आईवरती वडिलांवरती अभंग माझ्या तुकोबरायने लिहिलेला आहे हो वडिलांवरती सुद्धा अभंग लिहिले हो तुका तुकोबरायने सांगितलंय अवघी देवाचे स्वरूप म्हणजे हे रूप आई वडील हे आपल्याला देवापेक्षा
तुकोबापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून आज या ठिकाणी मी तुकोबाचा अभंग आज खास आवर्जून घेतलाय. लेकुराचे हित वाहे पाहुणीचे चित्त, आईच्या लेकराचं चित्त आपल्या काळजामध्ये असं कोरीन ठेवलेलं असतं. तिचा एकच ध्यास असतो, तो म्हणजे माझं लेकरू. अरे लहानाचं मोठं करायचं आहे आणि लहानाचं मोठं करून माझं लेकरू कुठंतरी एखाद्या मोठ्या पदावरती लावायचंय, हे आईचा स्वार्थ. परंतु अरे माझ्या आईनं हाडाची काड्या रक्ताचं पाणी करावं आणि पाणी करून या लेकराला लहानाचं मोठं करून समाजामध्ये कुठंतरी उच्च पदावरती लावण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर माझी करते दादा. म्हणून फक्त आईच्या चित्तामध्ये अरे बालकाची पहिली शाळा जर कोण असेल तर आई आहे. अरे बोटाला धरून शिकवते. तिचा स्वार्थ कुठलाही आईचा स्वार्थ नसतो. त्या लहान मुलाला संस्कार देण्याचं, तिला घडवण्याचा प्रयत्न मात्र माझी आई करत असते. घडवू शकते. मायबा एवढंच नव्हे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राची उद्धार, राष्ट्राचा उद्धार करण्याची ताकद माझ्या आईंमध्ये आहे. अरे अशा अनेक आई या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्या आणि अनेक या मृत्यू लोकांमध्ये या आईनं सुंदर असं नररत्न जन्माला घातली. असे कितीतरी उदाहरणं देता येतील. त्यातलं एक उदाहरण नाही का भगतसिंग. आणि त्या भगतसिंगाची आई या महाराष्ट्राच्या मातीतली आई काय करू शकते तुम्हाला सहज सांगून जाईल. कारण त्या आईने आपल्या भगतसिंगावरती इतके संस्कार केले की त्या भगतसिंगाला लहानाचं मोठं केलं. 23 वर्षाचा भगतसिंग आहे आणि या भगतसिंगानं हा महाराष्ट्र येवण्याच्या इंग्रजांच्या हातून निष्ठण्याचा प्रयत्न जर केला असेल तर माझ्या भगतसिंगाने केला. आणि त्यावेळी माझ्या भगतसिंगाने हा महाराष्ट्र, ज्यावेळी महाराष्ट्रातून इंग्रजांबरोबर युद्ध झालं त्यावेळी माझ्या भगतसिंगाने इंग्रजांवरती बॉम्बस्फोट करून घडवून आणला आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये त्यांना अटक झाली. आणि अटक झाली असताना प्रत्येक क्षणाला त्याला वाटायचं माझं आयुष्य माझ्या मातृभूमीसाठी गेलं पाहिजे. मी एका सुंदर अशा आईच्या पोटी जन्माला आलोय. मला या आईचं नाव गाजवायचंय, अख्ख्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाव झालं पाहिजे. आणि सहज अटक झालेली आहे. आणि अटक झाली असताना भगतसिंगांना तुरुंगामध्ये कलम केलं गेलं आणि उद्या त्याला फाशी द्यायची आहे असं म्हटल्यानंतर फाशी द्यायची ठरली. त्यावेळी जेलर त्या ठिकाणी आला आणि सांगितलं, हे भगत, अरे उद्या तुला फाशी द्यायची आहे, काय तुझी शेवटची इच्छा बोल. असं म्हटल्याबरोबर आईनं सांगावं माझ्या बाळाला भेटता येत नाही. तोपर्यंत इकडून भगतसिंगानं माझ्या जेलर साहेबांना हात जोडावून सांगावं, भगतसिंगानं साहेब माझी शेवटची इच्छा आहे ती पूर्ण करणार का. असं म्हटल्याबरोबर साहेबांना सांगितलं, भगत बोल तुझी शेवटची इच्छा काय. मी पूर्ण करतो, फक्त मला माझ्या आईला भेटायचं आहे. असं म्हटल्याबरोबर अरे भगतसिंग जोपर्यंत त्याच्या मुखातून वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत ठीक आहे त्या साहेबांना त्याच्या आईला तुरंत निरोप धाडलेला आहे. आईला निरोप पोचल्याबरोबर ज्या परिस्थितीमध्ये आई होती, माझ्या लेकराचा निरोप आलेला पाहिल्याबरोबर ती आई लगबगीने निघाली आणि धावत त्या तुरुंगाच्या तऱ्हेने पळू लागली आणि आपल्या लेकराला भेटण्यासाठी धावू लागलेली आहे. आणि धावत असताना तुरुंगाच्या समोर येते
हे लेकरा, अरे शूरवीराच्या आईचा एक लेकरू आहेस, या वाघिणीचा लेकरू आहेस. मी एका वाघाला जन्म घातला रे आणि तू मृत्यूला घाबरलास. अरे तुला उद्या मृत्यू येणार आहे म्हणून तू घाबरलास का? हे भगतसिंग, सांग ना काय झालं? तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय? असं म्हटल्याबरोबर भगतसिंगाने सांगावं, आई हे आई, माझ्या या पुढे अपूर्ण आयुष्यामध्ये मी तुला तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही ग आई. हे आई, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर आई. मी मातृभूमीसाठी माझं आयुष्य वेचलंय, परंतु मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही आई. आणि माझी एकच इच्छा आहे, मला जर देवानं पुन्हा जन्म दिला ना आई, तर मी तुझ्याच पोटी जन्माला येईल आणि आयुष्यभर तुझी सेवा करीन. असं म्हटल्याबरोबर आईने सांगितलं, बाळा अरे भगतसिंगाची आई आहे आणि ह्या आईला सांगतोस का तू आईची सेवा करण्याकरता? अरे असं हा भगतसिंग जरी जन्माला आलं ना तरी मी मातृभूमीसाठी समर्पित करेन. मला जगला तो भगतसिंग जगला, तो अजरा अमर राहिला आणि त्या अजरा अमर व्यक्तीला माझ्या भगतसिंगाला सुंदर अशा एका मातेनं जन्म दिला. मला सांगायचं एवढंच, लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. हे कशासाठी सांगतोय? अशा अनेक आई सांगता येतील. अरे माझ्या छत्रपती जिजाऊची आई होती, तिचं सुद्धा जगणं असं करारी जीवन होतं. अरे ज्यावेळी या महाराष्ट्रावरती या मुघलिमाने ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी माझ्या आईने पाहिलं या स्वराज्याची स्थापना होणं फार गरजेचं आहे. आणि त्यावेळी मात्र माझ्या शोभाला लहानाचं मोठं केलं आणि लहानाचं मोठं करत असताना त्याला तलवार, भाला, घोडपट्टा सगळं काही अतिशय सूक्ष्म नजरेनं माझ्या जिजाऊ साहेबांना शिकवलं. आणि त्यामुळं माझ्या राजानं या स्वराज्याची स्थापना केली. आणि स्वराज्याची स्थापना करत असताना अनेक गड जिंकले गेले आणि अनेक गड जिंकल्यानंतर माझ्या राजाने 32 माळाच्या सिंहासनावरती ज्यावेळी अभिषेक करायचा होता आणि ज्यावेळी माझा राजा बसवायचा होता त्यावेळी मात्र त्या गडावरती इतकी गर्दी झाली होती की माझ्या राजाचा आज गादीवरती आगमन आहे. आणि त्या गादीवरती आगमन करत असताना प्रत्येक पावलागणीस माझा राजा चालत होता आणि चालत असताना प्रत्येक पावलागणीस माझ्या राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावेळी त्या जिजाऊ माताच्या लक्षात आलं माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. त्यावेळी माझ्या जिजाऊनं राजाला विचारलं, राजा अहो तुमच्या डोळ्यामध्ये आज पाणी कसं काय? आज तुमचा राज्याभिषेक आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे?
त्यावेळी मात्र त्या राजानं माझ्या सुंदर उत्तर दिलं, महासाहेब अहो ज्यांची इच्छा होती स्त्रीची इच्छा काय आपलं राज्य व्हावं, स्त्रीची इच्छा जे स्वप्न होतं ना शहाजी राजांचं, आणि ते शहाजी राजांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तुमच्या कपाळावरचं आज कुंकू आहे म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मग मला सांगायचंय काय, त्याच्या सुद्धा संस्काराचीच गरज पडते हो. आणि म्हणून ती माझ्या जिजाऊ महासाहेबानं केली, म्हणून जिजाऊ महासाहेबासाठी छोटासा पराडा. हो माझ्या जिजाऊची कन्या कशी आली पराडा, माझ्या जिजाऊची कन्या कशी आली पराडा. प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नाहीतर आपली नावं काय वेगळीच असती, आपल्या दारामध्ये नसती तुळस, आपल्या आई बहिणीच्या मातावरती नसतं दिसलं कुंकू, आणि आपल्या पुरुषांच्या ओठावरती दिसली नसती मिशी. म्हणून माझा राजा आज जन्माला आला आणि त्या राजानं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणून सांगायचं प्रत्येक या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक तऱ्हेनं माझी शूरवीर आई जन्माला आली, आणि आई जन्माला आले म्हणून हे महापुरुष जन्माला आले. आणि आता तिसरी आई सांगतो, माझी ज्ञानोबाची आहे. अरे ज्ञानोबा ज्यावेळी आई वडिलांचा भेदभाव झाला आणि 4 भावंड ज्यावेळी एकटी पडली ना, त्यावेळी मात्र माझ्या ज्ञानोबानं काय करावं, या 4 भावंडांची आई व्हावी आणि आळंदीमध्ये जावं, भिक्षा मागावी. भिक्षा मागत असताना अरे समाजाने इतका त्रास दिलाय की ते सांगता येत नाही. अरे ज्ञानोबराय म्हणतात कुणाला सांगतो 2 मिनिटांमध्ये, अरे या समाजाने माझ्या ज्ञानोबरायला इतका त्रास दिलाय, अरे झोपण्याकरता जागा नव्हती माझ्या ज्ञानोबरायला. परंतु आज जर पाहिलं तर माझ्या ज्ञानोबरायला झोपण्याकरता चांदीचा पलंग आहे. अरे माझ्या ज्ञानोबरायला शिव देत नव्हती, स्पर्श करत नव्हती, इंद्रायणी वाटेल म्हणायची. परंतु आज त्याच माझ्या ज्ञानोबरायला पंचामृताची आंघोळ आहे. अरे माझ्या ज्ञानोबरायला वस्त्र नव्हते रे, आणि वस्त्र नव्हती. आज पाहायला गेलं तर 2-2 किलोचे चांदीचे पेटी आहे माझ्या ज्ञानोबरायला. अरे माझ्या ज्ञानोबरायला पंढरीची वारी करावी, भर उन्हाळ्यामध्ये पाय 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 फिट करत जावं, आणि कुठंतरी पिंपळ पाहून पिंपळाची पानं पायाला बांधावी आणि माझ्या ज्ञानोबरायनं वारी करावी. अशा पद्धतीनं माझ्या ज्ञानोबरायनं वारी केली. पण आज पाहायला गेलं माझ्या ज्ञानोबरायच्या पादुका पाहायला गेलं तर चांदीच्या पादुका आहेत, आणि त्या चांदीच्या पादुका माझ्या चांदीच्या पालखीमध्ये आहे, आणि चांदीच्या पालखी माझी चांदीच्या रथामध्ये आहे, आणि रथाला आणि बैल जोडायची कुणाची म्हणून त्या बैलासाठी माझ्या आळंदीमध्ये निघाव आहे. आणि ज्याचा नंबर येईल ना त्या बैला सकट, त्या मालका सकट आळंदी त्यांची मिरवणूक आहे. मला सांगायचं की तुकोबराय
अभंग आईसाठी लिहिलाय ना तो व्यर्थ जाता कामा नये. त्याने आईची काळजी घेतली पाहिजे. लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. आईशी कळवळ्याची जाती तिची इतकी तडफड होती आपल्या लेकराला. अरे माझं लेकरू असं कुठंतरी टाळ घेऊन उभा राहिलं पाहिजे. प्रत्येक आईची अपेक्षा असते. अरे माझ्या लेकरानं माझ्या महावीर महाराजांसारखं माझ्या अशोक महाराजांसारखं गायन केलं पाहिजे रे असं प्रत्येक आईला वाटतं. अरे आईला अजून वाटतं माझ्या नाना महाराजांसारखा मृदुंग वाजवावा. अनेक आईंना वाटतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीसारखं माझ्या मुलानं काहीतरी कीर्ती घडवावी. प्रत्येक आईची अपेक्षा असते. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. प्रत्येकाचं हित प्रत्येकाचं आपल्या लेकराचं हित आई काळजामध्ये करत असते. तिच्या हृदयामध्ये सतत रुजत असतं माझं लेकरू सन्मानाने समाजामध्ये वाढलं पाहिजे. आईची कळवळ्याची जाती करी लाभार्थ करती. तिचा लाभ कुठल्याही गोष्टीमध्ये नसतो. आणि तिच्या निस्वार्थपणाने जे प्रेम करते तिचं नाव आई आहे. म्हणून ऐका एक दृष्टांत देऊन जाईल सुंदर अशा प्रकारचा एका माय वाढीचा प्रपंच होता. 2-4 एकर जमीन होती. आणि 2-4 एकर जमीन असताना विठाला अरे सुंदर असा एका स्त्रीचा प्रपंच फाटला होता. नवीन लग्न झालं होतं. आणि नवीन लग्न झालं असताना 2-3 एकर जमीन होती. सुंदर अशा प्रकारचं शेती करायची आणि सुखा समाधानामध्ये आपला प्रपंच थाटायचा. गरीब घरची लेक आहे. दुसरीच्या घरी नांदायला आलेली आहे. आणि त्या घरीच शून्याचा विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न त्या माय माऊलीचा आहे. कशासाठी सांगतोय? लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. फक्त माऊलीच्या चित्तामध्ये आपलं लेकरू असतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि ज्यावेळी प्रपंच फाटत असताना अनंतामध्ये नवरा बायको प्रपंच करत होते. 2-3 एकर जमीन आहे. आणि 2-3 एकर जमीन असताना 2-3 वर्षाचा काल गेलेला आहे. ध्यान देऊन ऐका. हा दृष्टांत जर तुम्हाला समजला ना तुम्हाला आई कळेल दादा. हा मला हे सांगायचंय. अरे आई काय असते? अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई आहे. आणि आई असताना आईचं कर्तव्य काय करते? ज्यावेळी ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत. अरे ज्याला हात नाही त्याला आई हात द्यायचा प्रयत्न करते. ज्याला पाय नाही त्याला पाय द्यायचा प्रयत्न करते. ज्याला डोळे नाहीत ना त्याला डोळे देण्याचा प्रयत्न माझी आई करते. त्या माय माऊलीचं लग्न होऊन 3 वर्ष होत आहे. आणि 3 वर्षामध्ये त्या माय माऊलीच्या घरावरती डोंगर कोसळलेला आहे. ऐका 3 वर्षानंतर अचानक 3 वर्षानंतर त्या माय माऊलीला एक लहानसं छोटस मुलगा झालेला आहे. आणि मुलगा झाला असताना त्याच दिवशी मात्र त्या मुलाचा बाप ऍक्सिडेंट मध्ये मृत्युमुखी पडला आहे. काय त्या माय माऊलीची अवस्था असेल ऐका. अरे एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहे आणि एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आहे. त्या माय माऊलीला काय करावं सुचेना. आक्रोश करू लागलेली आहे. एकीकडे सुंदर असं बालक पाहती आहे. एकीकडे आपला पती गेलाय. करायचं काय? एवढा विषाचा घोट कसा प्यायचा असा तिच्यामुळे प्रश्न चिन्ह राहिलेला आहे. आणि त्यावेळी मात्र त्या माय माऊलीला कुठलाही विचार न करता आता एकच ध्यास ठरवला. फक्त आपल्या लेकराचं हित करायचं आहे. आणि तो विषयाचा त्याला कट करणं पिला. आणि फक्त ध्येय एकच केलं. आता काही झालं तरी चालेल. सगळं काही सर्व समाज लेकरू आहे. आता फक्त लेकरू शिकवायचं आणि कुठंतरी उच्च पदावरती आपलं लागलं पाहिजे ही जिद्द त्या आईची होती. आणि त्या आईने काय केलेलं आहे? 3 एकर जमीन होती आणि ती 3 एकर जमीन ती विकून टाकली. आणि ते सगळे पैसे घेतले आणि त्या लेकरावरती लावले. ते लेकरू इतकं सुंदर नशिबानं सुंदर होतं, हुशार होतं. आता 10वी नंतर चांगल्या मार्कामध्ये पास झालं होतं.
नंतर कॉम्प्युटर इंजिनियर साईडला गेलो आणि मोठा अधिकारी तो झाला. बघता बघता काही पैसे कमी पडू लागले. शेवटचं वर्ष होतं त्या लेकराचं. आईला काय करावं कळेना. अंगावरती जेवढे दागिने होते सगळे दागिने ऐकले आणि काय करायचं तरी पैसा कमी पडू लागला. आता काय करू. कुणाची धुनी भांडी करू लागली ती आई. अरे आईला काय करावं. दुसऱ्याची धुनी भांडी करावी. धुनी भांडी करूच होता. त्या लेकराला शिकवावं. लेकरू मोठ्या पदावरती त्याचं सिलेक्शन झालं की पुढे फोन केला. हे आई दुसऱ्या आईला फोनवर आवाज दिला. अगं आई अगं मी कॉम्प्युटर इंजिनियर झालोय. आता मला तुला काय सांगायचं आहे. फक्त आता एक काम कर आई. तुझा सगळा वनवास संपलाय. आता तो दुसरं काहीच करायचं नाहीये. फक्त एकच काम कर आई. फक्त आता तुझं दर्शन आयुष्यभर मला पाहिजे. बस लेकरू जन्माला यावं तर असं. तसा पुत्र जन्माला आला. आज जसा पुत्र जन्माला आला आईनं फोन करून सांगितलं आईला आई आता मी कॉम्प्युटर इंजिनियर झालोय. आता तुला कष्ट करायची गरज नाही. तुझा वनवास संपलेला आहे. आता एक काम कर आई. बस आता तू फक्त आणि सुखच तुला देणार. तू मी सांगायचं आणि तू बसून राहायचं. मी सेवा करणार तू बसून राहायचंय असं म्हटल्यानंतर परंतु ज्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पोरगा होता त्याच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये एक मुलगी शिकत होती आणि ती मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर झालेली होती. आणि ह्या मुलाचं त्या मुलीवरती प्रेम झालेलं होतं. जातीची होती ओळखीची होती. आणि त्या आईनं काय केलं. त्या मुलानं आईला सांगितलं आणि आईला सांगितल्यानंतर त्या आईनं त्या मुलीबरोबर लग्न लावून दिलं. आणि ती मुलगी नांदायला आली. तिलाही 70,000 पगार ह्यालाही 70,000 पगार. 1.5 लाख रुपये यायला सुरुवात झाली. मुलाने सांगितलं आई आता खेड्यात राहायचं नाहीये. मग आता पुण्याला जाऊन राहायचं. पुण्यामध्ये मोठा बंगला घ्यायचाय आणि छान राहायचंय. तू फक्त बसून खायचं. आम्ही थोडी कष्ट करणार आणि तो बसून खायचं का. कारण आईनं काय केलं होतं पूर्ण आयुष्य त्या लेकरासाठी वेचलं होतं. अरे अंगाला वस्त्र स्वतःचं जुनं असायचं परंतु लेकराला कधीच शाळेमध्ये नव्या कपड्याशिवाय पाठवलं नाही. आणि आईनं कधी उपाशी नाही शिळं खाल्लं पण पोराला ताजच करून घातलं. तिचं नाव आई आहे. मला सांगायचं हे आहे की त्या मुलानं सांगितलं आई अरे मला आता माझ्या मंडळीला सुद्धा 70,000 पगार आहे. आता 1 लाख 14 1,40,000 येत आहे. आता मोठा बंगला घेऊ आले छान राहू म्हणून आईला आनंद झाला. आईनं सुद्धा होकारा देऊन टाकला. आईला वाटलं आता सुख फक्त आणि सुख घ्यायचं. आणि पुण्यामध्ये मोठा बंगला घेतलेला आहे आणि त्या बंगल्यामध्ये सुख अतिशय सुंदर अशा पद्धतीनं प्रपंचात थाटण्याचा प्रयत्न मुलगा करतोय. आईचं वय 80 वर्ष आहे. आणि मुलगा आपला कंपनीमध्ये कामाला आहे. मुलगी कंपनीमध्ये कामाला आहे. रोज कामावरती जायची यायची. मुलगा आईची सेवा करायचा. सुनबाई यायची स्वयंपाक करायची खायची सगळेजण आणि झोपायची. एवढा त्यांचा नित्यक्रम. परंतु काही कालांतरानंतर त्या आईला थोडासा खोकला लागला आणि खोकला लागल्यानंतर तो खोकला वाढत गेला. आणि त्या खोकल्याचं रूपांतर टीबी मध्ये झालं. आणि टीबी मुळे ती आई इतकी खोकलायची निर्मळ काय नाही पण सुरमळ आली की जास्त खोकायची. आता ही पंचायत आता जिथं दुखणं आहे तिथं सुद्धा असं जास्त करायचं म्हणलं माणसाला राग येतो. पण असं त्या आईला टीबीमुळे खोकला यायचा. आणि संध्याकाळची सुनबाई कंटाळून कामावर आली स्वयंपाकाला लागली आणि जीवली की आईचा खोकला झोपायच्या टायमाला लागायचा. आणि जशी खोकला सुरुवात झाली की सुनबाईची मास्तराची आग घालायची. आग व्हायची. ही काय म्हणली पिढा माझ्या जीवाला 3 वर्ष झालं मी सैन करते. आता मला सैन होत नाही. आवाज दिला नवऱ्याला अहो ऐकलं का असं म्हटल्याबरोबर बोलतच नाही. आता तशीच पद्धत आहे. हो अण्णा तशीच पद्धत आहे. एका ठिकाणी गेलो संध्याकाळची सेवा होती.
घरी माझं व्यवस्था होती तिथे गेलो आणि म्हणलं आजींना म्हणलं कुठे गेलेत म्हटलं. म्हणले ते महाराज बाहेर गेलेत. म्हणले या खोलीमध्ये पडा तुम्ही. आता मी हातपाय धुतलं पडलो जरा. आता म्हणलं लोळावं अण्णा 7ला टायमिंग 2 तासाचं टायमिंग. म्हणलं आता करायचं तरी काय. लोळाय गेलो मी आपलं सहज आजीबाईंना म्हणलो अहो आजीबाई उशाला काय आहे का. ती म्हणली एक पोरगा नाही पोरगा तुझ्या उशी म्हणलं माझ्या उशी माणसं नाही विचित्र. एका ठिकाणी गेलो तिथं शेजारी महाराज अहो आमच्या घरी चहा प्यायला चला. अरे नको म्हटलं बाबा चहा. अहो लिंबू सरबत घ्या. म्हणलं नाही स्वराला जरा त्रास करते. म्हणलं नको लिंबू सरबत घे. काही का वेळेला पण बिल न आणतो म्हणला पण घ्यावा लागेल. गेलो घरी गेल्याबरोबर त्याची मंडळी हात टीव्ही पाहत होती. त्याला म्हणला हे बंटी अरे महाराज आले 2 कप चहा ठेव. मी म्हणलं बंटी कोण आहे. म्हणला माझी बायको. म्हणलं हे काय पद्धत असं आतूनच आवाज आला. बंटीने आवाज दिला. बंटी म्हणली अहो तुम्ही 2 कप चहा ठेवा आणि महाराजांना बी द्या मला बी अर्धा द्या म्हणली. म्हणजे अशी पद्धत आली. त्याला म्हणलं तू बी चहा करू नको मंडळीला सांग नको 10 रुपये वाटायला कुठे चहा लय तराची माणसांना तुम्हाला सांगतो इतका विचित्र समाज झालाय पण तुम्हाला वेळ द्यायला तयार नाही. मला सांगायचं एवढंच आईनं हाडाची गाणं रक्ताचं पाणी केलं मुलगा शिकवला आणि शिकवल्यानंतर संपायला काय कुठला सैन होईना आणि सैन होत नसल्यामुळं आईनं काय केलं. आई जेवढा प्रयत्न फुकला दाबून न्यायचा करत होती तेवढी करायची. परंतु लेकराला सांगितलं त्या सर्वांना सांगितलं अहो म्हटली रोज मी कामावरती जाते कटळून येते आणि 2 घास खावे आणि विश्रांती घ्यावी असं म्हणून म्हणावं तोपर्यंत तुमची आई भोगवायला सुरुवात करते. काय करायचं आता हे काम करते म्हणजे मला हे सैन होत नाहीये आणि सैन न होण्यामुळं एक तर या घरामध्ये तुमची आई राहील नाही तर मी राहील. काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा. हे वाक्य पुरं होताच त्या मुलाच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा होऊ लागल्या. अरे त्या मुलगा सांगायला लागला अगं मी 3 दिवसाचा होतो त्यावेळी माझे वडील मृत्युमुखी पडले. अगं मला लहानाचं मोठं माझ्या आईनं केलंय. आता तिचे आयुष्य राहिलंय तरी किती पिकलेलं पाहणं एक दिवस घडून जाईल. एक काम कर आई. मी त्या बायकोला म्हटलं अगं 2-3 वर्ष जगेल राहू दे का नका तो असं करू. परंतु ती बायको काय ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हती आणि त्या बायकोनं सांगितलं बघा या घरामध्ये तुमची आई तरी राहील नाही तर मी तरी राहील. काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा. असं म्हटल्याबरोबर नवऱ्याच्या डोळ्याच्या पुढं लेकरं लहान लहान 2 लेकरं आली. बायको आली. ही जर सोडून गेली तर आपलं काय होईल म्हणून काय केलं ना विलास झाला त्या लेकराचा. ऐका आणि त्या लेकराला सांगितलं हे आई तू चल घेऊन जातो काशीला फिरते. अरे काशीला घेऊन जातो काशीला घेऊन जातो म्हटलं त्या आईला अरे मला काशीला घेऊन निघाले मी येते. आईचा हात पकडला आणि त्या काशीला चालवलं आणि कुठंतरी एका घनदाट जंगलामध्ये ती आईला घेऊन जातोय. आईला त्या घनदाट जंगलामध्ये जात असताना काळोख्याचे रात्र आहे अमुष्याची रात्र आहे काळोख आहे. आता दिसत नव्हतं काही. काय करायचं एका हाताला त्या मुलाला आईला पकडलेला आहे. आईचा दुसरा हात आहे ना त्या सवय करायची मला तोडायची खाली टाकायची मला तोडायची खाली टाकायची असं करत 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 घराच्यामध्ये मध्यंतर केल्यानंतर सांगितलं मुलानं आई एक काम कर आई त्या दगडावरती बस मी तुला पाणी घेऊन येतो. काय काळजाचा तुकडा आहे. आईला डोळ्याच्या वाटी करून सांभाळलं होतं लेकरू आणि त्या लेकरानं अरण्यामध्ये गेल्यानंतर एका दगडावरती आईला बसवलंय आणि आईला बसवल्यानंतर सांगितलं आई जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत मी इकडे हालायचं नाही. लेकरू माघारी जाऊ लागले. मग मी जात असताना त्या आईनं सगळं काही ओळखलं. आईनं सांगितलं हे लेकरू असं बरोबर आईच्या दोन्ही डोळ्यावर
आल्यानं मला कळणार नाही असं म्हटलं बरोबर दोन्ही रडायला लागले असं ते म्हटले आई म्हणले अरे पिकलेलं पान आहे एक ना एक दिवस गळणार आहे जा तू आणि माझी सोन्यासारखी सून आहे आणि सोन्यासारखी सून आहे सोन्यासारखी नाही लेकर आहे त्याचा सांभाळ कर माझं काही बी होते परंतु आई मी काय सांगते मी तर ध्यान देऊ नाही तू ज्या अरण्यात मला घेऊन आलाय त्या अरण्यामध्ये मी येताना पाला तोडून टाकत आले जेणेकरून या अरण्यामध्ये हिंस्र पशु पक्षी प्राणी आहे जेणेकरून तुझ्यावरती हल्ला होऊ नये आणि तुला ठार मारू नये याच्याकरता ज्या पाल्या पाल्यानं मी टाकत आले त्या पाल्या पाल्यानं घरी जाऊ म्हणजे तू सुखरूप असतील काय आईचं काळीच अरे हीच माझ्या तुकोबरांना आई काय असते ना हे सांगायचं आपण त्याच्या पहिल्याच्या असं आनंद घ्यायचा आपल्याला माय बाप माझ्या तुकोबरांनी या मृत्यू लोकांमध्ये या जड जीवाचा उद्धार करण्याकरता अभंग लिहिले अरे काय माझ्या तुकोबरांचा अधिकार आहे सांगू अरे दगडाच्या नंदीचं दूध काढणारी माझ्या तुकोबरा त्याच्या पुढे जाऊन सांगेल जर बांधणाऱ्या डोंगरावरती माझ्या तुकोबरांना भजन जर करायला सुरुवात केली ना तर भगवंताच्या सुद्धा अंगावरती काठाव मारायचा मायबा भगवंताला कधी जाईल माझ्या तुकोबराचं भजन ऐकण्याकरता असं वाटायचं ते माझ्या तुकोबरा आहे माझ्या तुकोबराचा गाथा पूर्ण माझ्या तुकोबराने लिहिला मायबा आणि एवढंच नव्हे माझ्या तुकोबराला देवाला वैकुंठात घेण्याकरता बोलावलं माझ्या तुकोबराने किती अधिकार मोठा आहे अधिकार त्यांचा भारी गेला म्हणून अधिकार लागतो आणि तो अधिकार माझ्या तुकोबराईकडे होता आणि तुकोबराईच्या पत्नीच्या पायातला काटा सुद्धा देव करण्याकरता आला त्या अधिकारच धन्य
देऊ, सगळ्या जड जीवाचा उद्धार झालाच पाहिजे. अरे माझ्या जनाबाईचा अधिकार होता. काय जनाबाईचा अधिकार होता? देवाच्या पुढे मंदिरात जावं आणि माझ्या देवाच्या देवाकडे तोंड करून जनाबाईला शिवाय द्यावं. हो, अरे अरे एवढंच म्हणून तो गप्प बसली नाही. तुझं गेलं म्हणून तुला पाहून काळ रड. इतके बेकार शिवाय, पण देव त्या शिव्यांना ऍक्सेप्ट करायचा, देव आनंदी व्हायचा. जेवढी जनाबाई माझी शिव्या दिली ना तेवढा देवाला आनंद व्हायचा आणि देवानं म्हणावं तेव्हा ही मला बोलवती परत जावं, जात्यावरती बसावं आणि जात्यावरच्या ओव्या चालू कराव्या. मला ओव्या काय माझ्या जनाबाईचा इतका अधिकार मोठा, भगवंताला आळवायची आणि भगवंताला एवढं म्हणून सुद्धा येणार ना तर मात्र म्हणून दुसरी वेळ झोपायची. आणि जनाबाईचा तरी देवीना रात्री तोडायला बसावं आणि माझ्या जनाबाईनं किती आळवलं तरी देवानं थांबावं. अंत पाहावं माझ्या भक्ताचा आणि भक्ताचा अंत पाहिल्यानंतर मोह देवाला म्हणतात. मग शेवटी शेवटी माझ्या संतांची इतकी ताकद आहे दादानो. जसं आई आपल्या लेकराचं हित पाहते तसं संत आपल्या जड जीवाचं हित करत असतात. अरे संतांमध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे की या जड जीवाचा उद्धार करायचा. एवढंच नव्हे, पक्षाला सुद्धा मनुष्य बनवण्याची ताकद माझ्या संतांमध्ये आहे आणि मनुष्याला देव बनवण्याची ताकद माझ्या संतांमध्ये आहे. म्हणून संत हे परीस आहे आणि आपण सगळे जड जीव जे आहे ना ते लोखंड आहे. म्हणून या जड जीवाने काय करायचं? एकच काम करायचं. या जड जीवाने फक्त परसाचा सहवास व्हावा, संतांचा सहवास व्हावा. म्हणून त्या संतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हेच कळवळीनं तुकोबराय
ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी प्रीती तिच्या जीवनामध्ये स्वार्थ नसतो. निस्वार्थपणाने आपल्याला काय करते सतत पोचण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून एकदा सगळ्याने हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा. विठ्ठल म्हणून आपल्याला या जड जीवाला आता आई काय करते पोटी बारव आहे त्याचे सर्व सोयीचा आहे. पोटामध्ये 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला वागवत असते. पोटी भार वाढवून त्याचा सगळं सर्वस्व साहित्य आहे सगळं करत असते. म्हणून आईचं फक्त लेकरावरती प्रेमच नसतं, फक्त देहातून फक्त प्राणच निघायचा राहतो इतकं प्रेम लेकराचं.
शब्दांत देऊन सेवेला समाप्त करेन. अरे एक आई होती, त्या आईनं आपल्या लेकरावरती जेव्हा फार प्रेम करून आपलं लहानाचं मोठं केलं होतं आणि त्या लेकराची परीक्षा घ्यायची होती माझ्या आईला. आणि त्या आईनं सांगावं, हे लेकरा, अगं माझा डोळा खराब झाला रे बाळा, काय करशील. त्यावेळी मात्र त्या लेकराला सांगावं, आई अगं नात्यापुत्यातला किती मोठा डोळा असू दे, त्याच्यामध्ये तुला घेऊन जाईल, तुझ्या डोळ्याचा इलाज करीन. हे आई तू रडू नको ग, पुनश्च एकदा असं लेकरांना म्हणल्यानंतर लेकरांना रडायला सुरुवात करावी आणि लेकरांना रडावं. त्या आईनं रडावं, आईनं सांगावं, अरे लेकरा, अरे नात्यापुत्याला जाऊन तर दवाखान्यात डोळा जर नीट होत नसेल तर काय करशील. हे आई अगं नात्यापुत्यात डोळा नीट नाही झाला तर तुला मी पुण्याला नेईन आणि पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मी तुझ्या डोळ्यावरती इलाज करेन आणि तुझ्या डोळ्याचा इलाज करून तुला बरं वाटेल, त्यावेळी तुला घेऊन येईन. पुन्हा त्या आईने रडायला सुरुवात करावं आणि रडताना सांगावं, लेकरा, अरे मला पुण्यात नेऊन जरी माझा डोळा नीट नाही झाला तर काय करायचं. त्यावेळी मात्र लेकरांना सांगितलं, राग आला लेकराला. लेकरू म्हणलं, आई अगं मला 10 एकर जमीन आहे आणि त्यातील 5 एकर जमीन विकीन आणि अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये तुला घेऊन जातो आणि त्या ठिकाणी विलास करतो, पण आई घेऊ नको काय असं म्हणावं. आणि म्हटल्यानंतर आईनं त्या पदरानं डोळा पुसावं म्हणून सांगावं, लेकरा, अरे आता मला कुठं दवाखान्यात न्यायची गरज नाहीये, बस माझी कूस पवित्र झाली आणि तुझ्यासारखा लेकरू माझ्या पोटी जन्माला आले, आता कशाची गरज नाहीये. मग त्या लेकरानं म्हणावं, आई तू माझी काय परीक्षा घेत होतीस का ग. त्यावेळी मात्र लेकरू म्हटलं, आई म्हटली, लेकरा तुझी परीक्षा घेत होती. लेकरू म्हटलं, आई अगं माझी परीक्षा घेत होतीस, तुझ्या परीक्षेमध्ये मी पास झालोय, आता एक काम कर, माझाच डोळा जर खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील. असं म्हटल्यानंतर त्या आईचं उत्तर ऐका गड्या. आणि त्या आईने सांगितलं, लेकरा, अरे ही आई आहे ना, तुला दवाखान्यात घेऊन जाणार नाही. ही आई माझा स्वतःचा डोळा हितच काढून तुझ्या हातात देऊन, ही आईचं प्रेम आहे. एवढं आई प्रेम करते रे दादा. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकानं आई वडिलाची सेवा करत चला, कारण आई वडिलासारखं तीर्थक्षेत्र या जगात दुसरं कोणी नाही. आणि जर तुम्ही आई वडिलाला दूर करचाल तर भगवंत तुम्हाला दूर केल्याशिवाय राहणार नाही. बाप केवळ कशी केले ना जावे ते खास. म्हणून 3 पृथ्वी प्रदक्षिणा परीशी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करता मातेशी, इतके पुण्य होईल. 1 नमस्कार आई वडिलाला केला ना, एवढ्या पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालायची गरज नाही दादा. साक्षात भगवंत तुम्हाला दर्शन देण्यात करता येईल. म्हणून आईसाठी एक गाणं, हो जगात दुसरं कुठलं नाही. तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल परंतु पण ही काळाची गरज आहे. अरे तुम्ही पहा, सिटीमध्ये जी सर्व्हिसला लोक आहेत ना, ते आई वडिलांना सांभाळत नाहीत. आणि एक जरी एखादं जरी आपलं तरी सर्व्हिसवाला जरी एखाद्याला जरी माझं गाणं ऐकून जरी आई वडिलांना सांभाळलं ना,
तरी माझा जन्माचं सार्थक झालं. बस याच्या पिढीकडे दुसरं काय. म्हणून आई वडिलांची सेवा करत चला दादा. कारण निजला कशी मला किती माझी बहीण एखाद्या बेवड्याला दिलेली असावी आणि त्या माय माऊलीनं त्या बेवड्याचा प्रपंच करावं. अरे काय हलाख्याचा दिवस ते माय माऊली काढते रे माझी. आणि गावामध्ये सप्ताह असावं, कीर्तन असावं आणि त्या सप्त्याला जाण्याकरता त्या माय माऊलीची धडपड पाहावी. निर्बळ रानामध्ये कोणाच तरी काबाड कष्ट करायचं, दौदव करत यायचं, घरचं पाहायचं आणि तळफड जीवाची करुण गावामध्ये सत्याला जाण्याकरता, कीर्तन श्रवण करण्याकरता तिची गडबड पाहावी. आणि त्या मंदिरात जावं आणि त्या भगवंताच्या समोर उभं राहावं आणि म्हणावं त्या भगवंताला या बेवड्यासाठी कपाळाचं माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. आणि भगवंताच्या पुढे उभं राहावं आणि भगवंताच्या पुढे उभं राहून भांडावं. हे देवा, अरे माझ्या पतीची दारू सुटावी रे, माझ्या मुलानं चांगल्या लोकांमध्ये सहवास राहावा, आणि माझ्या मुलानं एखादी पद्धत घालावी. ही एकाच माय माऊलीची तडफड असते दादा. म्हणून तिच्यासाठी तुम्ही प्रत्येकानं आयुष्यामध्ये आपली पत्नी असेल, आपली बहीण असेल, आपली आई असेल, आपले वडील असतील, आपले भाऊ असतील, हे सगळी नाती जपण्याचा प्रयत्न करा. बस झालं माझं कीर्तन, झालं भगवान पण निष्पन्नात त्याच्या जगनावरती समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम. Yeah.
Thank you.